आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने वाढवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। 28 साइज ब्लाउजची मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही पहा, कटोरी जी आहे ते आपण कट करून घेतलेली जी कटोरी आहे ते घ्यायची आहे। ते अशा पद्धतीने ठेवायची आहे पेपरावर सरळ पद्धतीने। कटोरी वाकडी ठेवायची नाही, एकदम सरळ ठेवायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पहा मी कशा पद्धतीने कटोरी वाढून दाखवते। आता हे कटोरी जे आहे व्यवस्थितपणे ठेवायचं आहे। जशास तसं इथं डार्क करून घ्यायचं आहे। कटोरी जी आहे ते उमटून घ्यायची आहे। खूप सिंपल आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। आता हे कटोरी मी अशाच पद्धतीने डार्क करून घेतलेली आहे। आता हे कटोरी साईडला काढूयात। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, कटोरी मी सिंपल पद्धतीने वाढून दाखवते। इंची टेप घ्यायची आहे। इंची टेप घ्यायची आहे कोपऱ्यामध्ये अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, अर्धा इंचवर फक्त कोपऱ्यामध्ये। त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने पण अर्धाच घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा अर्धा घेतलेला आहे। त्याच्यानंतर हुकाच्या खालच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने 1 इंचवर। तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने। त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने अर्धावर घेतलेला आहे, कोपऱ्यामध्ये अर्धा घेतलेला आहे, गळ्याच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे, खालच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायची आहे, क्रॉस पकडायची आहे इंची टेप आणि 2.5 मार्किंग करून घ्यायची आहे। फक्त 2.5 घ्यायचं आहे। तुम्ही इथं पहा 2.5 मी मार्किंग करून घेत आहे, कारण आपल्याला टक्स टाकण्यामध्ये कपडा लागतो, त्यामुळे मी इथं 2.5 घेत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीनेच घ्या। आता हे मार्किंग करलेले जसे तसं आपण इथं रेष ओढून घेऊयात सरळ पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे। आता मी कटोरीला आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। खालच्या गळ्याच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे, कोपऱ्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे। 28 साइज ब्लाउजची मी तुम्हाला कटोरी वाढून दाखवलेली आहे, खूप सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा, कधीच कटोरी छोटी किंवा मोठी होणार नाही। खूप सोपी पद्धत।